कारण प्रत्येक जाती धर्माला एकत्रित घेऊन पुढे जाणारा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हणजे ते बहुजनांचे राजे होते आणि म्हणून ते लोकप्रिय झाले. माळी असेल, मराठा असेल, मुसलमान असेल, भुई असेल, कुणी असेल, आदिवासी समाजाचे असतील, कुंभार असेल, प्रत्येकाला वाटतं की माझा राजा तो आहे. म्हणजे बहुजनांचा विचार या महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानामध्ये रुजला गेला पाहिजे असं शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार. आपण म्हणतो आपल्याला सोपं वाटतं, ह्या पक्षातून त्या पक्षात गेला, त्या पक्षातून या पक्षात गेला, एक जण तर अजून पक्षाच्या शोधात आहे. पण पक्ष म्हणजे नेमकी काय? शेवटी सगळ्या नेत्याला काय करायचंय? मला विकास करायचा, मला रस्ता करायचा, सभामंडप करायचे, पाणी आणायचे, जो तो आपल्या पद्धतीने प्रयत्न करतो. पण पक्ष म्हणजे ही विचाराची धारणा आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करता करता बहुजनांच्या विचारामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे इतके समरस झाले की बहुजनांचा नेता कोण आहे त्यांनी अचूक ओळखलेला आहे. संभाजी महाराजांची सिरियल जेव्हा आर्थिक अडचणी झाल्या, बहुजनांचा विचार डॉक्टर अमोल कोल्हे संबंध महाराष्ट्राला दाखवते असे काही नेत्यांना वाटलं, जे कायम जातीवाद करतात, एका जातीला धरून कार्य करण्याची भूमिका ते घेतात. या सगळ्यांनी संभाजी महाराजांची सिरियल बंद कशी पडेल, यांना जाहिरातदार कसे नाही म्हणणार, अशा पद्धतीचा कूटनीती एक डाव करायचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यातून ते मान लढत म्हणले, मला जे करायचंय ते मी करणारच, स्वतःच घर विकायला लागलं त्याला. पण तरी पण सिरियल त्यांनी चालू ठेवली. ज्या पक्षामध्ये ते होते तो पक्ष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचेच आहे आणि शिवाजी महाराज हे मुसलमानांच्या विरोधात होते, म्हणून तो पक्ष कायम मुस्लिम समाजाला त्रास देण्यामध्ये दंग असतो की नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज तसे नव्हते. त्यांचे अंगरक्षक, त्यांच्या अनेक सैन्यामध्ये मुस्लिम समाजाचे अनेक जातीचे होते. त्या पक्षाचा नेता हा कुठल्या जातीचा उल्लेख करणार नाही, पण त्याची जी मूळ विचार झालाय ना ती त्यांची कधी सुटत नाही हे त्यांनी ओळखलं. काल पण पत्रकार परिषदेमध्ये सांगत असेल म्हणले, उद्धव साहेब चांगले होते, शिवसेनेने अनेक प्रेम दिले, पण ह्या हिंदुस्थानाला बहुजनांच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी आणि स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी जर कोण असेल तर शरद पवार साहेब शिवाय दुसरा कुणी नाही. असा प्रगल्भ विचार संयमित पद्धतीने मांडला. त्यांनी कोणावर टीका केली नाही, काय नाही, पण हा विचार घेऊन आपल्याला पुढे जायचा. आता पुण्याला जेव्हा कार्यक्रम झाला, पवार साहेब म्हटले आता इथून पुढे माझा सत्कार जर करायचा असेल तर महात्मा फुलेंच्या फुले पगडीपासून सगळीकडे करायचं. पुण्यात हा आकार झाला. पुणेरी पगडी तुम्हाला नकोय का? तुम्ही ब्राह्मणांचं जे काय पुण्यामध्ये तुम्हाला विरोध आहे, पवार साहेब म्हणाले तसं नाही. सगळ्या जाती धर्माला घेऊन जाणाऱ्यांचा पक्ष आहे. एवढंच काही तर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष प्रदीप गारटकर हे पण ब्राह्मण आहे. मला ब्राह्मणाला विरोध नाही, पण पूर्वी मनोवाद जो होता की शिक्षा देण्याचं काम हे फक्त आमचंच आहे, लढाईचं काम हे तुमचं आहे, शेतीत कसण्याचं काम हे तुमचं आहे, गटारीची घाण उचलायचं काम हे तुमचं आहे, कुंभारांनी मडकीच वळवायची, त्यांनी शिक्षा द्यायची नाही, त्यांनी बाकीच्या गोष्टी करायच्या नाही. पण महात्मा फुलेंनी शिक्षण दिलं, शिक्षणातून समृद्धी आली. आता जातपात कुठं राहिली नाही, पण तो जो मूळचा विचार आहे मनोवादीचा तो मात्र यांचा सुटत नाही. म्हणून माझा समतेचा विचार आहे, सर्वजण सारखेच आहेत आणि समतेने सगळे बंधुत्वाने पुढे जायला पाहिजे. म्हणून समतेची पगडी म्हणून फुले पगडी मी स्वीकारली. हा विचार पवार साहेबांचा चांगला आहे का नाही? हा विचार जो आपल्या पक्षाचा आहे, आपल्या नेत्याचा आहे, आपण ज्या विचाराने तो जाणतोय त्या विचाराने आपण पुढे जाणं अत्यंत गरजेचं आहे. आपला विरोध काय ब्राह्मणाला नाही.
पण त्यांचा जो मनोवाद आहे त्याला विरोध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा मुसलमानांच्या विरुद्ध नव्हता, पण जी मुघल प्रवृत्ती होती त्याच्या विरुद्ध होता. याचा अर्थ ते मुसलमानाच्या विरुद्ध नाही लढले, त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढले. पण हे दाखवतात काय दाखवतात, मुसलमानाच्या विरुद्ध आमचा लढा, छत्रपती शिवाजी महाराज आमचे, शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांची, जय शिवाजी जय भवानी. अरे खरे शिवभक्त आणि शिवशाही जर कुणी चालवली असेल तर ती पवार साहेबांनी चालवली. ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टर अमोल कोल्हेंनी ओळखलेल्या आहेत, म्हणून त्यांनी प्रवेश केलेला आहे. खरं कारण हे आहे प्रवेशाचं. दुसरी गोष्ट, आता लोकसभेची उमेदवारी त्यांना द्यायची का नाही द्यायची ही वरिष्ठ पातळीवर त्यांची चर्चा होऊन ते देणार आहे. पण पक्षाची एक प्रथा आहे, एखादा उमेदवार पुढे करायचा आणि तो आपल्या भोखंडी लादायचा, अशी पक्षाची प्रथा अजिबात नाही. इथून मागच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं की संघटनेच्या माध्यमातून सगळ्यांशी चर्चा करून जर एखाद्या उमेदवारावर तुमचं जर एकमत होणार असेल तर ते नाव निश्चितच तुम्ही श्रेष्ठींकडे कळवा. मग ती लोकसभा असो, विधानसभा असो, जिल्हा परिषद असो, त्या प्रोसिजर आपण पार पाडलेल्या आहेत. त्या प्रक्रिया पार पडत असताना संघटनेच्या माध्यमातून जर एखाद्या कदाचित सहमत जर झाली नाही तर कोणाचं काय मत आहे हे प्रामाणिकपणे तालुक्याच्या अध्यक्षांनी तिथं वरती श्रेष्ठींकडे मांडायचं आणि त्या माध्यमातून ते निर्णय घेतील. म्हणून अशा निर्णयावर, अमोल कोल्हेंच्या निर्णयावर लोकसभेच्या उमेदवारीच्या बाबतीत पक्ष येईलच किंवा नाही येईलच, पण पक्षाची प्रक्रिया ही पार पडण्यासाठी ही अत्यंत आपली महत्वाची बैठक आहे. आणि या बैठकीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंना जुन्नर तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक मताने संमती दिली आहे. असा निर्णय मात्र अध्यक्ष आपले पाठवतील. दुसरा विषय आता असा आहे की आपल्याला 5 तारखेला आता इकडे सभा घ्यायची आहे. निश्चितच मी पहिल्यांदा तसं बोललो, अनेक नेते मंडळींनी पण तो विषय इथं मांडला की आपल्याला आता देशाच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. या देशाच्या निवडणुकीला सामोरे जात असताना महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष जो काँग्रेस आय पक्ष आहे, त्या पक्षाची आघाडी आपल्या नेत्यांनी केलेली आहे. आणि याच्याबद्दल आपण सर्वजण सहमतच असाल, कारण 4 वर्षामध्ये आपल्या शेतकरी कुटुंबाने जे सोसलेलं आहे ते इथून मागं कधी सोसलं नव्हतं. शेती संपन्न आहे, कष्ट करणारे शेतकरी आहेत, आपल्या तालुक्यात पाणी आहे, नियोजन होत नाही तो वेगवेगळा आहे, पण जो माल पिकवतो त्या मालाला मात्र कशा पद्धतीने भाव आहे आपण तो पाहिजे. विघ्नर सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्याचा कारखाना आहे. तो सहकारी साखर कारखाना या देशाच्या राज्यकर्त्यांच्या निर्णयामुळे अडचणीत आलेला आहे. तो कारखाना जर आपला चालला नाही तर निश्चितच आपले प्रपंच उद्ध्वस्त होईल. तो कोणाच्या ताब्यात आहे याच्यापेक्षा तो कारखाना चालला पाहिजे या मताचे पवार साहेब आहेत, मी आहे, आपण सर्वजण आहोत. म्हणून चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही कॉम्प्रोमाइजेस करायलाच लागणार आहे, एकत्रित येऊन पुढे जायलाच लागणार आहे. आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद एकवटून पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. त्याच्यासाठी नांदेड आणि परळीला आघाडीच्या सभा महाराष्ट्र पातळीवर झाल्या. आता डॉक्टर अमोल कोल्हेंच्या स्वागतार्थ जो आपण मेळावा ठेवणार आहे तिथं पण तो मेळावा हा आघाडीचाच होणार आहे. त्याच्या बाबतीत कसं सकारात्मक पद्धतीने पुढे जायचंय, आपली ही सगळी ज्येष्ठ नेते मंडळी आहेत त्यांच्या नेत्यांशी बोलतील, त्यांच्याबरोबर चर्चा करतील. काही त्यांच्या मनामध्ये असेल तर ती चर्चा करून आपण पुढे जाणं आपल्याला स्वाभाविक आहे. ती प्रक्रिया पार आपण केलं पाहिजे. शेवटी संघर्ष होत असताना संघर्षाचा केंद्रबिंदू कारखाना आणि परिसरामध्ये जे गावांनी आजपर्यंत संघर्ष केलेला आहे त्याला ते तोंडावर देणं ते स्वाभाविक आहे. पण ते करत असताना कोण काय भविष्यात करील याच्यापेक्षा आपण काहीच केलं नाही असं पण व्हायला नाही पाहिजे. आपण सर्वांनी एकत्रितपणे पक्षाचा जो आदेश येईल त्या पद्धतीने सगळ्या फॉर्मॅलिटीज सगळ्या प्रक्रिया पुढे पार पाडून पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहायला पाहिजे. 5 तारखेच्या सभेसाठी 2 वाजता नारायणगावला मुख्य बाजाराशी जे आवर आहे तिथं आपण ती सभा घेणार आहोत. सर्वांनी ताकदीने त्या सभेसाठी उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे. शिवसेना आणि भाजपची जेव्हा युती झाली सोशल मीडियावर 80% लोक नुसते शिव्या घालत होते की हे कशा पद्धतीने भांडत होते, आता कसे एकत्र झालेले आहेत.
म्हणून लोकांच्या मनाबद्दल त्या युतीच्या बाबतीत काय प्रतिक्रिया आहे ती आपण पाहिलेली आहे. तसं डॉक्टर अमोल कोल्हे जेव्हा राष्ट्रवादीत आले, सोशल मीडियाचा जर आपण अभ्यास केला, प्रत्येक जण का जवळपास 75 ते 80% लोकांचा प्रतिक्रिया ही सकारात्मकच आहे. 20% बोलणार ते उलट काही नाही, पण ते उलट जे असेल ते न बोलता आपण पुढे जायला पाहिजे. शेवटी प्रत्येक जण एक माणूस आहे, प्रत्येकाचे जसे चांगले गुण आहेत तसे काही उणिवा असेल, वाईट गुण म्हणणार नाही, थोडेसे उणिवा असतील, कोणी परिपूर्ण नाही, त्याचे जे सकारात्मक किंवा चांगले गुण आहेत त्याची चर्चा करून आपण आपल्या नेत्याला मोठा करू शकतो. त्याचे जे छोटेशा उणिवा असतील त्या उणिवा बाबतीत असं म्हणायचं तो असंच आहे असंच झालं आणि तो असं आहे तसं आहे, तो का यायचा काय करायचा, अशी जर चर्चा आपण करत राहिलो तर निश्चितच ते म्हणतील राष्ट्रवादीवाले जर असे बोलत असतील तर बाकीची ही चर्चा अशी पसरत जाते. निवडणुकीच्या शेवटच्या तारखेपर्यंत सकारात्मक दृष्टिकोन आपला सर्वांचा ठेवला पाहिजे. जिथं जिथं आजपासून जे जे आपल्या स्टेजवर भाषण होतील, जे काही गोष्टी होतील त्याच्यामध्ये येणे त्याने याच्या त्याच्या उणी धुनी काढायच्या नाही. याला कदाचित चूक झाली असेल, पण उणी धुनी काढताना आपल्या पक्षाची बाजू कशी भक्कमपणे मांडायची आणि पुढे कशी न्यायची याच्या बाबतीत आपण केलं पाहिजे. मागची विधानसभा आणि लोकसभेच्या नंतर अनेक निवडणुकीला आपण सामोरे गेलो आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचे लोक हे थोडेसे रुसलेले आहेत, थोडेसे नाराज आहेत. त्यांच्या मनामध्ये तो जो ग्रज आहे प्रत्येकाने तो बाहेर काढला पाहिजे आणि त्यांची नाराजी संपुष्टात आणून ती पुढे नेली पाहिजे. याला कदाचित आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यास इथं मोहित ढमाले निवडणूक लढले. मोहित ढमाले जेव्हा निवडणूक लढले त्याच्या मतदारसंघामध्ये कोणतरी 7-8 जण नाराज असणार. ती नाराजी काय तो काढू शकणार नाही. त्याची जबाबदारी मात्र पलीकडे अंकुशराव असतील, इकडे पांडुरंग पवार साहेब असतील, इकडे शरद रेड्डी साहेब असेल किंवा मी असेल, आपण त्यांना भेटून ती गोष्ट काढणं अत्यंत गरजेचं आहे. राजेश्री साहेब भरपूर उमेदवार होते, त्यांचा आपला पराभव झाला, तर त्यावेळेस जे जी लोक ज्या ज्या पद्धतीने काही काही वागली त्यांना पण मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी तिकडच्या मंडळींनी आपण इकडे ते केलं पाहिजे. पांडुरंग पवार साहेब जिल्हा परिषदचे उमेदवार होते, ते निवडणूक मोठ्या मताने मिळले. तिकडची काही मंडळी जर नाराज असतील तर निदान त्यांच्यापर्यंत पक्षाच्या संघटनेतले काही लोक आपण तिथे त्यांच्यावर बसून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू. शेवटी नाहीच कव्हर झाले आणि त्याला काय करायचं करू, पण आपण काहीच केलं नाही असं न होता आता निवडणुकीला सगळ्या गोष्टी आपल्याला सामोरे जायला लागेल. तिथं पांडुरंग पवार साहेब करू शकणार नाही. शेवटी ते उमेदवार म्हणून त्यांच्या विरोधात लढलेले आहे, त्यांच्यामुळे काही मंडळी समजा चुकवले गेले असतील. इकडे अंकुशराव असतील, मोहितराव असेल, मी असेल, शरद रेड्डी साहेब आहेत, या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपण सर्वांनी एकत्रितपणे पुढे गेलं पाहिजे. शेवटी बेनके साहेबांबरोबर या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी 30-40 वर्ष त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आपल्याला त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी कष्ट केलेले आहे. या कष्टाच्या माध्यमातून, अनुभवाच्या जोराच्या माध्यमातून तालुक्यातला प्रत्येक माणूस सगळ्याला माहिती आहे, तात्याला माहिती आहे, हे सगळेजण एकत्रितपणे फिरले आहेत. पुढे आता राष्ट्रवादीचा आमदार कोणाला करायचा, काय करायचं आहे तो मनात तुम्ही विचार अजिबात काय आलोच नाही. तेव्हा पण ही प्रक्रिया पार पडेल. पक्ष संघटनेचा जो आलेख असेल इकडून सगळ्या मीटिंग मध्ये म्हणले 4 उमेदवार 4ही पाठवले, जो निर्णय पक्ष घेईल तो घेईल. पण तो विचार आता पुढे ना आणता चांगल्या पद्धतीने लोकसभेची उमेदवारी आपल्याला पार पडत असताना अमोल कोल्हे मी स्वतःच आहे अशी भावना प्रत्येक जण मनामध्ये आणून जर पक्षाने त्यांच्या उमेदवाराची घोषणा या 2 दिवसांमध्ये केली तर तसं कार्य आपल्याला करावं लागणार. अनेक आपल्या पक्षाकडे इच्छुक सुद्धा होते. त्या इच्छुक उमेदवारांच्या बाबतीत पक्षश्रेष्ठी त्यांच्याबरोबर वैयक्तिकरित्या बोललेले आहेत. त्यांची नाराजी दूर करून ते आपल्या पक्षाच्या व्यासपीठावर कसे येतील त्याच्या बाबतीत त्यांची व्यूहरचना आणि त्यांची ती चर्चा चालू आहे. निश्चित प्रकारे काहीला वाटलं तसं उदाहरणार्थ विलास लांडे साहेब आहेत, ते परवाच आम्ही आदिवासी विभागामध्ये दौरा केला, तर मेळावे आम्ही संपन्न केले, अनेक भेटीगाठी त्यांनी घेतली. त्यांच्या मनामध्ये ती लोकसभेच्या उमेदवारी बाबतीत इच्छा होतीच. पण वळसे पाटील साहेब आहेत, अजितदादा आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, ते लांडे साहेबांची निश्चित प्रकारे बोललेले आहेत. आणि काल जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा लांडे साहेबांनी हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मेळाव्याचं आयोजन केलं.
असा निर्णय झाल्यानंतर मला उमेदवारी आहे का नाही याचा विचार त्यांनी केला नाही. ते निश्चित प्रकारे ते मेळाव्याला सुद्धा गेले, मेळावाही त्यांनी अटेंड केला आणि तिथेही त्यांनी सांगितलं मी पक्षाचा एक निष्ठावान आहे, स्वार्थासाठी मी आजपर्यंत कुठलंही वेडं पाऊल उचललं नाही. विधानसभेला जरी लढलो तरी पक्ष सोडून लढलो नाही, मी अपक्ष लढलो पण पुन्हा एकदा पक्षामध्येच समाविष्ट झालो. अशा पद्धतीची त्यांची भावना त्यामध्ये राहिलेली आहे. म्हणून त्याला घरी बसवलं, त्याला आऊट केलं, आपण पुढे गेलो असं न चर्चा न करता आपण सर्वांना एकत्रित सामावून घेऊन पुढे जाण्याची आपली सगळ्यांची भूमिका असणार आहे. 5 तारखेचा मेळावा आपल्या डोक्यासमोर टार्गेट ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून आजपर्यंत आपण सर्वांनी तयारी करावी. आज आहे 2 तारीख, उद्या आहे 3, 4 ला आहे महाशिवरात्र, 5 ला आहे काल्याचं कीर्तन. म्हणून ते काल्याच्या कीर्तनामध्ये अनेक लोक व्यस्त असतील म्हणून आपण तो दुपारून ठेवलेला आहे. नाही तर 5 तारखेला सकाळीच ते मेळाव्याची तारीख आपल्याला देत होती. शेवटी त्यांना महाराष्ट्र करायचं म्हणून उद्याचा दिवस जर सोडला तर परवा आणि 13 खूप व्यस्त दिवस आहे. म्हणून आज इथून गेल्यापासूनच आपण चालली नियोजनाला सुरुवात करावी. तालुका अध्यक्ष आणि माझ्याशी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना आपण जे काही गोष्टी सांगणार आहोत त्या गोष्टीच्या माझ्या कायम तुम्ही संपर्कात राहावा. 5 तारखेपर्यंत माझे जे वैयक्तिक कार्यक्रम होते ते मी सगळे रद्द केलेले आहेत. छोटे जे काही कार्यक्रम आहेत ते आपण बघून करणार आहे. नाहीतर मी 3 आणि 4 तारखेला काशीला जाणार. आपल्याला या जगाचे माहीत नसेल पण या तालुक्यातले जवळपास 1000 लोक आपल्या मदतीने आपण काशीला नेत आहोत. आणि मी तुषार थोरात, गंगाराम गोवा, बाबा परदेशी आम्ही 4-5 जण उद्याच्या पहाटेच्या विमानाच्या फ्लाईटने जाणार होतो. पण मी पण तिकडे आता काही जाऊ शकणार नाही कारण आपल्याला परवाचे हे करायचे आहे. पण आपले जे काय असे आपण जे काही गोष्टी आहेत, जे काही काम आहे ते आपले चालू आहेत. आपण तरुणांसाठी रोजगार मेळावा घेतला, महिलांच्या सबलीकरणासाठी माझे मिसेस गौरी आणि या सर्व महिला संघटनेचे पदाधिकारी मिळून कागदी पिशव्या बनवण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर एक नवीन आता आपण एक गोष्ट पुढे आणतोय ज्याच्या 5 तारखेला आपण आपल्या नेते मंडळींसमोर लॉन्च करणार आहे. आपल्या तालुक्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघटना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. जवळपास 90 ते 95 ज्येष्ठ नागरिक संघटना प्रत्येक गावागावामध्ये समाविष्ट आहेत. त्याची एक मेन तालुक्याची कार्यकारिणीची बॉडी माझी त्यांच्यावर चर्चा झालेली आहे. ती सगळी जी लोक आहेत त्यांची संख्या त्यांच्या संघटनेमध्ये जवळपास म्हणजे 1 लाखापर्यंत येते. म्हणजे आपले मतदार जे आहेत त्याचा 11% ज्येष्ठ नागरिक नाही. 1 लाख एवढे नाही, 90 गुणिले 100 म्हणजे 9-10 हजारापर्यंत आहे. 10 हजारापर्यंत संघटनेमध्ये आहे. त्या संघटनेमध्ये जे लोक आहेत त्यांना आपण एक आरोग्याचं कार्ड देणार. या तालुक्यातल्या प्रमुख शहरांमधल्या जवळपास 15 ते 20 मेडिकल वरून मी वैयक्तिकरित्या टायअप केलेले आहे. आडेपट्टाला आहे, उतूरला आहे, वेल्हेला आहे, नारायणगावला आहे आणि जुन्नरला आहे. अशा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना ते कार्ड आपण देणार आहे. वर्षभराची त्याची व्हॅलिडिटी असणार आहे. त्याला जेव्हा जे औषधं लागतील तो त्या मेडिकलला गेला तर 5% ते 15% पर्यंत त्यांनी कुठलीही जरी औषधं घेतली त्याला त्याच्यावरती सूट मिळणार. मग त्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता आपण तो निर्णय घेतलेला आहे. याचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि 5 तारखेला त्या सभेमध्ये आपण ते हे करणार. म्हणजे सर्व स्तरावर आपण काम करतोय. आजपर्यंत सगळीकडे संपर्क साधतोय. आपल्याकडे सत्ता नाही, जिल्हा परिषदेशिवाय आपल्याला पर्याय नाही. प्रत्येक ठिकाणी काही ना काही पोहोचवण्याचं पुरवण्याचं आपण काम करतोय. पाण्याचा प्रश्न असेल आपण आंदोलन करतोय, रस्त्याचा प्रश्न असेल आपण आंदोलन करतोय, शेतकऱ्याचा प्रश्न होतो आपण आंदोलन केलं होतं, दुधाचे प्रश्न होते आपण आंदोलन केलं, शेतकरी भेटलेले आहेत आपण काम केलेलं आहे. सगळे 4.5 वर्ष आपण सगळ्यांनी मिळून अत्यंत कष्ट घेतलेले आहे. त्या कष्टाचं चीज होण्याची वेळ आता आलेली आहे. लोकसभेचा उमेदवार जेव्हा आपल्या जाहीर होईल तेव्हा जुन्नर तालुक्यामधून आजपर्यंत जुन्नर आंबेगावमध्ये लीड भेटतच नाही. ही प्रतिमा आपल्याला पुसून काढून अधिकचं लीड जुन्नर मधून आपल्याला द्यायचं आहे. बाकीच्या तालुक्यांमध्ये काय होईल ते आपल्याला विचार करायचा नाही, ते चांगलंच होणार तिथं. पण जुन्नरकरांची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. नाही तर आपण जे कष्ट करतोय आपण गाढवासारखं काम करतोय असं ते होईल. नाही तर कायम कष्टच करत राहा.
आणि असं कष्ट करून मरत राहा. आता वेळ आली आपल्याला आणि त्या वेळेचं जे काही गोष्टी आपण 4.5 वर्ष आपण कष्ट घेतले त्याचा आता चीज करण्याची वेळ आली. म्हणून 5 तारखेला तो मेळावा होणार आहे.